वा 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 वा, जयश्रीताई, तुमच्या दोन्ही मुलींच्या हातात जादू आहे हो. दोन्ही मुली उत्तम स्वयंपाक करतात. कमाल चव आहे हो. म्हणजे पहिल्याच घासात मन अगदी तृप्त झालं. कमाल झाली आहे बिर्याणी. दीपनी केली. त्याला सांग, जसली नाटकं करून माझं मन जिंकण्याचा प्रयत्न वगैरे करू नकोस. खरं तर काका, हे सगळं जेवण आहे ना. आत्या, एक मिनिट. हे घ्या, हळूहळू. अरे ठीक आहे, जेवा तुम्ही. सांगू नको, दीपनी स्वयंपाक केलाय ते. आत्या, पण तुम्हाला कसं कळलं की जेवण त्याने केलंय? आता त्याच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्यात मी. त्याच्या प्रत्येक पदार्थाची चव माहिती आहे मला. आणि दादाला जर आता कळलं ना स्वयंपाक दीपनी केलाय, भरल्या ताटावर न उठेल तो. असं नको व्हायला. ये ठेव तिथे खुर्चीवर ठेव. बाबा, अहो हे सगळं काय? तुझ्या घरच्यांनी आपला एवढा सगळा मान सन्मान केला, मग मी करायला नको? अहो याची काय गरज होती? नाही नाही, तुम्ही आमचं ऐकलत का? मग तर मी तुमचं ऐकणार नाही. या आधी तुम्हीच या समोर. धन्यवाद. कीर्ती, ये. आणि हे ज्योती. थँक्यू काका. ज्योती, मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलीच आहेत, पण खास करून आजच्या जेवणासाठी मला तुला वेगळं काहीतरी द्यायचं आहे. तुला सांगू, आजच्या जेवणाने मला गीतांजलीची आठवण करून दिली. मन जिंकलंस तू माझं, खरंच. आणि म्हणूनच मला तुला काहीतरी द्यायचं आहे, पण काय देऊ कळत नाहीये. हे किचन ठेव तुला. आता तू म्हणशील काकांनी माझं एवढं कौतुक केलं आणि देऊन देऊन काय देतायत, तर फक्त एक किचन. तर तसं नाहीये. किचन फक्त किचन नाहीये, मला मिळालेलं बक्षीस आहे. माझ्या एका खास व्यक्तीकडून माझ्या कामावर खुश होऊन मला मिळालेलं बक्षीस. याची किंमत माझ्यासाठी खूप जास्त आहे. आजपर्यंत खूप जपून ठेवलं होतं, आज तुला देतोय. ये ज्योती, घे, हात पुढे कर. काका, हे बक्षीस जर तुम्ही आजच्या जेवणासाठी देत असाल तर हे मी नाही घेऊ शकत. माहितीये मला, तू आता म्हणशील की हे काय माझ्या एकटीचं काम नाहीये, मी आणि आईने मिळून केलंय. ठीक आहे. नाही काका, म्हणजे हे जेवण करायला आईने मदत नाही केली आहे.
तर दीपने केली. तुम्हाला हे बक्षीस द्यायचं असेल तर ते दीपला द्या. त्याचा हक्क आहे तो. दीप, दीप बाहेर ये ना. मला वाटतं निघायला हवं आता. येत. तुझ्यासाठीच आहे. Thank you so much. Thank you so much.